लिहून ठेवा 2025 साली या 5 राशींचे विवाह होणार म्हणजे होणार. आज आपण पाहणार आहोत सन 2025 मध्ये कोणत्या राशींच्या नशिबाला विवाह योग आहे. 12 राशींपैकी सन 2025 मध्ये फक्त 5 राशी अशा आहेत की त्यांचे लग्न नक्की होतील आणि त्यांचे हात पिवळे होतील. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या आहेत भाग्यशाली राशी ज्यांची लग्न या वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये 100% होणार आहे. त्याच 5 राशींविषयी आज आपण पाहणार आहोत. लग्न ही एक अशी गोष्ट आहे की त्याभोवती आपले सर्व संपूर्ण आयुष्य जोडले गेले आहे. पण सर्वात मोठी समस्या ही आहे की प्रत्येक जण लग्नासाठी वारंवार प्रयत्न करूनही अशा लोकांची लग्न कधी जमत नाहीत. प्रयत्न करूनही त्यांचे लग्न होत नाही. लग्न करायचं आहे परंतु लग्न ठरत नाही. म्हणून अगोदर हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो का. म्हणून आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे नवीन वर्ष म्हणजेच 2025 हे वर्ष, यामध्ये कोणत्या राशी आहेत, या वर्षामध्ये कोणत्या राशींचे लग्न होणार आहेत. ज्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योग नसतो अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे लग्न होत नाही आणि लग्नामध्ये अडथळे येतात. आपलं लग्न होणार की नाही यात काही चिंता लागून राहते. त्यांचे पालकसुद्धा वारंवार त्यासाठी सक्रिय सहभाग घेतात परंतु तरीसुद्धा त्यांना लग्न जमवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. हे सगळं घडत असतं याचं कारण आपल्या कुंडलीमध्ये जर लग्नाचा योग नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा तुमचं लग्न ठरत नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देवांच्या गुरुदेव दत्त, गुरुदेव बृहस्पती गुरूंच्या संक्रमणानुसार गुरु वृषभ राशींमध्ये संक्रमण करत आहेत. त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गुरु त्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांचे लग्न सहजपणे जुळतील. जर त्यांनी प्रयत्न केले तर त्यामध्ये ते यशस्वी होतील. त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या राशीचक्रातील 12 राशींपैकी या 5 राशी अशा आहेत की या वर्षी म्हणजे 2025 मध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये बलवान असा विवाह योग तयार होत आहे. त्यामुळे या 5 राशींचे विवाह लागणे यावर्षी सहजपणे होऊ शकतात. परंतु उरलेल्या 7 राशी अशा आहेत की त्यांना मात्र यावर्षी लग्न करण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील. कारण त्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ असा विवाह दिसून येत नाही. तरीसुद्धा अशा राशींच्या लोकांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. कारण एकदा का लग्नाचा निर्णय घेतला आणि कुंडली बघितल्यावर आता लग्न जुळतंय असे वाटत असेल तरीसुद्धा त्यामध्ये घाई करणे योग्य नाही. कारण जरी लग्न ठरत असेल तरी ते योग्य ठिकाणी होण्यास सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यामध्ये आपण लग्न एकदाच करतो आणि जर त्या क्षणी जर चुकीची निवड झाली तर चुकीच्या निवडीमुळे आयुष्यभर तुम्हाला पश्चातापही करावा लागतो. म्हणून जरी तुमच्या कुंडलीमध्ये विवाह योग असला तरीसुद्धा त्यासाठी संपूर्ण मोजून मापूनच चौकशी करूनच तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायला हवा. कित्येक वेळा असं होतं की आपल्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू यांच्या काही अडथळे निर्माण होतात. जर माणसाच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहूची स्थिती उत्तम नसेल तर अशा लोकांच्या कुंडलीमध्ये बलवान असा लग्न योग तयार होत नाही आणि त्यामुळे त्यांना लग्नाच्या बाबतीत अडथळे येऊ शकतात. मात्र अशा समस्या थोड्या प्रयत्नाने दूर करता येऊ शकतात. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू कमजोर असतील तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू बलवान कसे होतील यासाठी तज्ज्ञ ज्योतिषाकडून उपाय करून घ्यावा.
जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू बलवान असेल तर उरलेल्या 7 राशींना सुद्धा लग्नाचा योग नक्की येईल. त्यासाठी तुम्ही या 2 ग्रहांसाठी योग्य म्हणजे बलवान किंवा मजबूतीसाठी तुम्ही योग्य तो उपाय करणे आवश्यक आहे. सन 2025 मध्ये या राशींच्या कुंडलीमध्ये मजबूत विवाह योग तयार होत आहेत आणि ज्या राशींच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह मजबूत स्थानी असल्याने या राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग जुळून आलेले आहेत. आणि त्यासाठी सर्वात पहिली भाग्यवान राशी म्हणजे मेष राशी होय मित्रांनो, मेष राशींच्या लोकांना या वर्षामध्ये एक उत्तम आणि चांगला असा जीवनसाथी मिळणार आहे. 1 जानेवारी ते 14 मे या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी उत्तम योग आहे. दुसरी भाग्यशाली राशी म्हणजे वृषभ राशी. होय मित्रांनो, वृषभ राशीसाठी 1 जानेवारी ते 14 मे आणि 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये विवाहासाठी खूपच मजबूत असा योग असल्याने तुम्ही या कालावधीमध्ये लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्हाला अतिशय चांगला ठिकाणी विवाह योग येऊ शकतो आणि चांगला जोडीदार मिळू शकतो. त्यानंतर तिसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. होय मित्रांनो, मिथुन राशींच्या कुंडलीमध्ये यावर्षी सुद्धा विवाहासाठी उत्तम योग असल्याने तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थळ आल्यास आवश्यक तिथे प्रयत्न केल्यास तुमचे प्रयत्न सहजपणे यशस्वी होतील आणि तुम्हाला योग्य तो जोडीदार नक्की मिळेल. त्यानंतरची चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. होय मित्रांनो, कर्क राशींच्या कुंडलीमध्ये सुद्धा यावर्षी 100% लग्नाची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना त्यांच्या जवळच्या नात्यातून विवाहासाठी चांगले स्थळे घेऊन येणार आहेत. तुम्हाला 20 जानेवारी ते 20 एप्रिलपर्यंत उत्तम विवाहाचा योग असेल आणि तुम्हाला चांगला जोडीदार मिळणार आहे. त्यानंतर शेवटची म्हणजे 5वी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. होय मित्रांनो, तुळ राशींच्या लोकांना त्यांच्या कुंडलीमध्ये मजबूत असा विवाह योग असल्याने तुळ राशींच्या लोकांची सुद्धा यावर सहजपणे लग्न जुळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या कुंडलीमध्ये विवाहासाठी उत्तम योग आहे. या कालावधीमध्ये तुम्ही प्रयत्न केला विवाहासाठी तर तुम्ही तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते आणि तुमचे लग्न होऊ शकते आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी चांगला जोडीदार मिळू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुमची रास कोणती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.